नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आजचा आपला विषय आहे की शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. शॉर्ट्सवरती पटकन व्ह्यूज येतात आणि लाँगवरती मात्र तेवढे व्ह्यूज येत नाही. म्हणजे शॉर्ट्सवरती समजा 1000 आले, 100 आले, 50 आले, तर लाँगवरती 10 येतात, 5 येतात किंवा 2 ही येतात. हा प्रॉब्लेम होतो. तर त्याचं मुख्य कारण असं तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचं कारण असं की शॉर्ट्स व्हिडिओ हा काही सेकंदांचा असतो आणि लोक खूप जास्त बिझी असल्यामुळे ते छोट्या व्हिडिओमध्ये मोठी माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर बिगिनर आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना खूप असं क्वेश्चन असतो की आम्ही शॉर्ट्स बनवायचा का लॉंग व्हिडिओ बनवायचा. कारण त्यांच्याही डोक्यात हेच कन्फ्युजन असेल की आपल्याला युट्यूब पेमेंट हा आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओवरतून तर देणार नाहीये, लॉंग व्हिडिओवरती देणार आहे. म्हणजे वॉच टाइम कंप्लीट केल्याच्या नंतरच मिळणार आहे. तर आपण लॉंग व्हिडिओज बनवूया. पण त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते मी आज दूर करणार आहे. तर जर तुम्ही बिगिनर आहात, तर बिगिनर आणि काही जे फेमस आहेत युट्यूबर, त्यांच्यामधला डिफरन्स सांगते. जे नवीन आहेत त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि जे ऑलरेडी पॉप्युलर आहेत, जे ऑलरेडी फेमस आहेत, ज्यांना इझिली व्ह्यूज मिळतात, त्यांच्यामधला डिफरन्स सांगते. त्यांनीही काही वर्ष स्ट्रगल केलेलं आहे, तेव्हा ते या स्टेजला येऊन पोहोचलेले असतात. तर तुमची सुरुवात आहे, तर तुम्हाला असं वाटतं की मी ह्याचे व्हिडिओ बघितले, त्याचे व्हिडिओ बघितले, तर मी पण असा व्हिडिओ बनवतो, तर मी पण लगेच व्हायरल होईल. तर असं नसतं. कोणत्याही गोष्टीला मेहनत करावी लागते, तेव्हा ते थोडंसं पुढे जातं. तर तुम्ही सुरुवात ही शॉर्ट्सकडून करा. कारण जर तुमचे शॉर्ट्स व्हायरल होतील, जर तुमचे शॉर्ट्स तुम्ही कंटिन्यू टाकाल, तर तुम्हाला रोज जमत नाहीये, तर तुम्ही 2 दिवसातून एकदा टाका, हप्त्यातून तुम्ही 3 वेळा टाका. असं तुम्ही सुरुवात ही शॉर्ट्स व्हिडिओपासून करा. म्हणजे तुम्हाला वेळही मिळेल, तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोडही होतील. तुम्ही जर एवढी मेहनत करताय आणि लाँग व्हिडिओ कसा तरी तुम्ही बनवून टाकताय, तिथे आता बघा, जर तुमची सुरुवात असेल, तर तुम्हाला बोलतानाही काही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुमचा बॅकग्राऊंड वगैरे किंवा तुमची एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत असता. ते शिकण्यासाठी तुम्हाला सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर शॉर्ट्स बनवायला लागले, तर तुमच्या त्या अनुभवातून तुम्ही तुमचं चॅनल ग्रो कराल. तुम्हाला अनुभव येईल, की अरे आपण असं नाही, असं करू शकतो, अजून बेटर करू शकतो, अजून चांगलं कसा करू शकतो. आपल्या ह्या व्हिडिओला आपण अजून कितपत चांगला करू शकतो. म्हणजे तुम्ही जर इतरांची व्हिडिओ बघाल, तर तुम्ही सुद्धा बघत असाल, की त्यांचे बॅकग्राऊंड किंवा त्यांची एडिटिंग किंवा त्यांचं बोलणं किंवा त्यांची क्वालिटी सगळं छान असेल, तरच तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे बघता, बरोबर? जर तुम्हाला बॅकग्राऊंड किंवा त्याचं बोलण्यामध्ये असं अडकत असेल वगैरे, तुम्ही त्याचा व्हिडिओ डायरेक्ट स्क्रोल करून टाकतात. हेच तुमच्याही बाबतीत व्हायला नको. म्हणून सांगते, की सुरुवात ही तुम्ही शॉर्ट्स पासून करा. त्यातून तुम्ही शिकाल. त्यातून तुम्ही पुढे जसे तुम्ही व्हिडिओ टाकाल, तुम्ही इतरांची व्हिडिओ बघाल, तेव्हा तुम्ही शिकाल. तर तुम्ही कसं तुमच्या चॅनेलला तुम्ही ग्रो कराल. तुम्ही जेवढी चांगली क्वालिटी, चांगली एडिटिंग, तुमचं जेवढं चांगलं स्पीच, तुमचं स्वतःचं जे काही असेल कंटेंट, ते तुम्ही जर व्यवस्थित ठेवाल, तर तुमचा चॅनल 100% ग्रो होणारच. आणि जर तुम्ही बोलत असाल, की नाही आम्ही शॉर्ट्सवरती जास्त मेहनत करणार नाही, आम्ही डायरेक्ट लॉंग टाकू, तर असं नसतं. तुम्ही तसंही करून बघा. म्हणून हा प्रॉब्लेम असतो, की तुमचे शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज मिळतात आणि लॉंगला मिळत नाही. सुरुवात तुम्ही शॉर्ट्सवरून करा आणि जसे-जसे तुमचे व्ह्यूज वाढतील, तर तुम्ही लॉंगही एका साइड बाय साइड तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकत राहा. मला तुम्हाला एक असं सजेस्ट करायचं आहे, की जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकतात, तेव्हा तुम्ही त्याच्याच रिलेटेड शॉर्ट्स व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन करा, की चेक माय आयडी फुल व्हिडिओ फॉर फुल व्हिडिओ. तर बघा तुमच्या व्हिडिओला, लाँग व्हिडिओला जसं काही 5 मिनिटाचा असेल, 10 मिनिटाचा असेल, तर त्याला व्ह्यूज येणार म्हणजे येणारच. तर तुमचं जे कन्फ्युजन आहे ते मी दूर केलेलं आहे माझ्या या व्हिडिओमध्ये, की शॉर्ट्स आणि लाँगमध्ये काय डिफरन्स असतं. जे नवीन असतात त्यांचं चॅनल ग्रो करायला थोडासा वेळ लागतो, थोडी मेहनत लागते. क्वालिटी, थंबनेल, टायटल बरेच काही गोष्टी असतात. स्पीच असतं, आपला काय कंटेंट आहे, आपल्या व्हिडिओमध्ये असं काय आहे, की ज्यांना पब्लिकला आवडेल, असं भरपूर मेहनत आहे. ते तुम्ही सुरुवात ही शॉर्ट्समधून करा. म्हणजे तसं जेणेकरून तुम्ही त्यातून शिकाल आणि त्याचाच चांगला फरक असा तुमच्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर ते तुम्ही जर केलं ना, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या चॅनलवरती बघा व्ह्यूज येतीलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना वेळ नसतो, ते काय करतात, जेव्हा मिळेल तेव्हा वेळ आपण तो व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो. तर तसं करू नका. वेळ काढा थोडासा, जास्त नाही, रोज. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही दिवसातून 3 व्हिडिओ टाका. जर जमलं तर नक्कीच 3 व्हिडिओ टाका. बघा तुम्हाला व्ह्यूज येणारच आहे. नाही जमत असेल तर तुम्ही हप्त्यातून तरी 3 व्हिडिओ टाका आणि शॉर्ट्स असेल तर तुम्हाला 2 दिवसातून तरी 1-2 व्हिडिओ टाकायला पाहिजे. तेव्हाच ते तुम्हाला चॅनल ग्रो होणार आहे. कसं आहे, थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे, तेव्हाच ते मेहनतीचं फळ मिळतं. जे काही फेमस युट्यूबर आहे त्यांनी तेवढी मेहनत घेतलेली आहे. त्यांचे चॅनल ते एवढे सबस्क्रायबर आहेत, त्यांना एवढे व्ह्यूज आहेत. तरी पण तुम्ही बघा त्यांचे 1-2 दिवसाआड त्यांचे व्हिडिओज येतच असतात. तेही तेवढा वेळ काढतात आणि तेही तेवढा मेहनत घेतात. तुम्हीही तसंच करा आणि 2-3 दिवसाआड किंवा मी तर बोलते, की तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 1 दिवसाआड किंवा डेली तुम्हाला जमत असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवा. पण त्याचा कंटेंट चांगला पाहिजे, थंबनेल चांगला पाहिजे, एडिटिंग चांगली पाहिजे, स्पीच चांगली पाहिजे, क्वालिटी चांगली पाहिजे. जर तुम्ही त्याला क्वालिटी द्याल तुमच्या व्हिडिओला, तर तुमचं चॅनल ग्रो होणार आहे. जर आपण दुसऱ्यांचा व्हिडिओ बघतो, आपल्यालाही चांगली क्वालिटी लागते, तर मग आपलाही व्हिडिओ बनवायला क्वालिटी लागणार आहे की नाही? थोडी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे.
तर जर का तुम्ही तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ दिवसाआड टाकला नाही, तुम्ही महिन्याने टाकला, तर कसं होईल माहिती का? जेवढे काही तुमचे सबस्क्रायबर आहेत, ते तुमच्याशी जे तुमचं कनेक्ट असतं, ते कनेक्ट जे असतात ना, ते कुठेतरी थोडंसं लांब होतं. मग सबस्क्रायबर पण तुमचे जोडून राहायला पाहिजे. म्हणजे असं एक साखळी राहिली पाहिजे तुमच्या सबस्क्रायबरची. तर ती साखळी ही अशा तुमच्या 1-2 दिवसाआड तुम्ही जसे व्हिडिओ टाकताय ना, ती त्याच्यामुळेच कायम टिकून राहते. जर तुम्ही असं महिन्याभरानंतर टाकाल, तर मग तुम्ही सांगा, की ते सबस्क्रायबरपर्यंत तुमचं जे काही व्हिडिओ आहे, तो कसा पोहोचणार? YouTuber असंच करतो, की जो 2 दिवसाआड, 1 दिवसाआड व्हिडिओ अपलोड करतो YouTuber, त्याचेच व्हिडिओ त्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवतात नोटिफिकेशनच्या मार्फत. तर जर तुम्ही महिनाभरात व्हिडिओ टाकतच नसाल, तर ते तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला व्ह्यूज कमी येतात. हा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही खूपच लेट व्हिडिओ अपलोड करता. ह्या कारणामुळे तुमचे व्ह्यूज डाउन होतात. तुम्ही इथून पुढं एक गोष्ट करा, शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. 1-2 दिवसाआड तुम्ही व्हिडिओ टाकत जावा आणि त्याच्याच रिलेटेड जमलं तर तुम्हाला लाँग व्हिडिओही तुम्ही अपलोड करत जा. पण मला असं वाटतं, की जर नवीन चॅनल असेल, तर तुम्ही लाँग व्हिडिओही टाका. नाही असं नाहीये. बट तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पहिला अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. पण ते तुम्ही 2-3 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुमची व्हिडिओ अपलोड करण्याची जी पद्धत आहे ती कंटिन्यू असली पाहिजे. तर तुमचा चॅनल खूप लवकरात लवकर ग्रो होणार आहे. तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना कसं आहे, व्हिडिओ अपलोड केला आणि मग सारखे चेक करतात व्ह्यूज आले की नाही. व्हिडिओ अपलोड केला आहे, व्ह्यूज कमी आलेत. मी आता टाकत नाही. असं करू नका. तुम्ही कंटिन्यू टाकतच राहा. महिने टाकत. तुम्हाला एक ना एक दिवस यश येणारच. आपल्याला असं इच्छा होते किंवा व्हिडिओ आपल्याला बनावासा वाटतच नाहीये. कारण असं वाटतं की काय ते 10 आणि 15 व्ह्यूजसाठी आपण व्हिडिओ एवढी मेहनत घ्यायची. पण तसं नाहीये. आज तुम्हाला 10-15 भेटले, उद्या तुम्हाला 50-100 भेटतील, परवा तुम्हाला म्हणजे ते व्ह्यूज वाढणार आहेत. जिकडे 50, 100, 150, 200 वाढणारच आहे. फक्त तुमचा कंटेंट एकच ठेवा, क्वालिटी ठेवा आणि तुम्ही जी पण मेहनत करता ती कंटिन्यू ठेवा. मधीच तुम्ही स्टॉप करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो हे तुम्हाला माहितीच आहे. कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय मिळत नसते. तर तुम्ही असंच तुमचे व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. पण मधीच स्टॉप करू नका. 100% तुमच्या व्हिडिओजमध्ये व्ह्यूज वाढणारच आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक.